नमस्कार. आज आपण कोळंबीचं झणझणीत असं कालवण बनवणार आहोत आणि त्याचबरोबर कर्ली फ्राय बनवणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही मच्छी थाळी तयार होते. तर आज आपण कोळंबीचं मस्त झणझणीत असं कालवण आणि कर्ली फ्राय बनवणार आहोत. एकदा अशा पद्धतीने हे कालवण आणि कर्ली फ्राय बनवून बघा. नक्कीच 2 घास जास्त जेवाल असं हे कोळंबीचं मस्त झणझणीत असं कालवण तयार होतं आणि कर्ली फ्राय तयार होते. तर इथे आपण प्रथम कोळंबीचं कालवण बनवणार आहोत. कोळंबीचं कालवण बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. 5 ते 6 लसूण पाकळ्या, मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. तर इथे आपण काश्मीरी मिरची आपण गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे 10 ते 15 मिनिटासाठी. म्हणजे छान मिरची मऊ अशी तयार होते आणि पटकन वाटली जाते. 7 ते 8 आपण इथे काश्मीरी मिरचीचा वापर केलेला आहे. 1 चमचा धणे आपण पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत. 5 ते 6 तिरफळाचा वापर करणार आहोत. तिरफळामुळे कालवणाला छान अशी चव येते. तर इथे आपण 5 ते 6 तिरफळ वापरणार आहोत. तर इथे आपण अर्धी वाटी ओलं खोबऱ्याचा वापर करणार आहोत. ओल्या खोबऱ्याचाच वापर करा म्हणजे कालवण चवीला खूप छान तयार होतं. तर इथे आपण अर्धी वाटी ओलं खोबऱ्याचा वापर करणार आहोत. तर इथे आता हे वाटण आपण पाण्याचा वापर न करता प्रथम आपण इथे मिक्सर चालू बंद करून मिक्सरला फिरवून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण साधारण मिक्स करून झाल्यानंतर आपण पाण्याचा वापर करणार आहोत. म्हणजे हे वाटण छान बारीक असं वाटलं जातं. तर इथे आता पाण्याचा वापर करून हे वाटण आपण बारीक असं वाटून घेणार आहोत. तर इथे मस्त असं खोबऱ्याचं वाटण तयार करून झालेलं आहे. आणि आता आपण स्वच्छ साफ करून घेतलेली कोळंबी 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता मॅरिनेट करण्यासाठी आपण इथे चवीनुसार मीठ आणि पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे. मीठ आणि हळद आता कोळंबीला लावून घेणार आहोत आणि 15 ते 20 मिनिटासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर इथे कोळंबी मॅरिनेट होईपर्यंत आपण कालवण फोडणीला देणार आहोत. पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत. बारीक अशा ठेचून घ्यायच्या म्हणजे कालवणाला चव छान येते. तर इथे आता लसूण आपण छान परतवून घेणार आहोत. लसणाचा रंग बदलेपर्यंत लसूण छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे साधारण लसणाचा रंग बदललेला आहे आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते फोडणीमध्ये आपण परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. बिलकुल मोठी करू नका. गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला मसाला आहे तो आपण परतवून घेणार आहोत. तर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने लसणावर मस्त असं परतवून घेतलं म्हणजे कालवणाला चव छान येते. एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा. तर इथे आता तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतवून घेणार आहोत. साधारण तेल सुटलेलं आहे. तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतलेला म्हणजे खोबरं वाटून घेतलेलं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी ओतून मिक्सरचं भांडं धुवून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला कालवण कितपत घट्ट किंवा पातळ आवडतं त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आता कालवण आपण एकदा ढवळून घेणार आहोत. कालवण ढवळून झालेलं आहे. वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर 2 ते 3 आमसुलं म्हणजेच कोकमाचा वापर करणार आहोत. इथे तुम्हाला कोकम आवडत नसतील तर तुम्ही चिंचेच्या कोळाचा वापर करू शकता. मस्त झणझणीत चटपटीत असं हे कोळंबीचं कालवण तयार होतं. नक्की एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा. तर इथे आपण 4 ते 5 आमसुलाचा वापर केलेला आहे. चवीनुसार मीठ, आमसुलं आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर कालवण एकदा ढवळून घेणार आहोत. कालवण ढवळून झाल्यानंतर आता कालवण आपण 2 ते 3 मिनिटांसाठी उकळून घेणार आहोत. तर प्रथम आपण इथे कोळंबीचा वापर करायचा नाही आहे. कधी पण कालवणाला एक उकळी आल्यानंतर जी मच्छी आपण म्हणजे ज्या माशाचं कालवण बनवणार आहोत तर त्याच्यानंतर एक उकळ आल्यानंतर आपण मासे सोडायचे म्हणजे कालवणाला छान अशी चव येते. कोणत्याही मच्छीचं कालवण बनवताना लक्षात ठेवा कालवणाला अशा पद्धतीने एक उकळ आल्यानंतर कालवणामध्ये मासे सोडायचे. इथे आता एक उकळ आलेली आहे आणि आता आपण जी कोळंबी मॅरिनेट करून घेतलेली आहे ती कोळंबी आपण कालवणामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता कोळंबी आपण कालवणामध्ये मिक्स करून झालेली आहे. तर इथे आता 4 ते 5 मिनिटांसाठी आपण कालवण उकळून घेणार आहोत. कालवणाला छान उकळ आलेली आहे. वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता. मस्त झणझणीत चटपटीत असं हे कोळंबीचं कालवण तयार होतं. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आता कालवणाला छान 5 मिनिटं उकळून झाल्यानंतर गॅस बंद करताना आपण
सर्वात शेवटी आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे आणि एखाद मिरची अशी मोडून टाकायची. मस्त कालवणाला चव येते. नक्की अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा. तर अगदी 1 मिनिटासाठी आता आपण कालवण उकळून घेणार आहोत आणि इथे आता गॅस बंद करायचा आहे. मस्त झणझणीत चमचमीत असं हे कोळंबीचं कालवण तयार झालेलं आहे. मार्केटमधून कर्ली आपण अशा पद्धतीने कट करून आणलेली आहे. त्याच्यानंतर आपण आता इथे 1 चमचाभर आपण मिठाचा वापर करणार आहोत. मीठ लावल्यानंतर कर्ली व्यवस्थित अशी चोळून घ्यायची, म्हणजे त्याचा एक वैसट असा वास येतो, तो नाहीसा होतो. तर अगदी 5 मिनिटासाठी आपण मीठ लावून ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर 3 ते 4 पाण्याने कर्ली आपण धुवून घेणार आहोत. अगदीच टाईम नसेल तर 5 मिनिटासाठी मीठ लावून ठेवायचं आणि त्यानंतर 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची. तर इथे आता 5 मिनिटासाठी आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण इथे एक मसाला तयार करून घेणार आहोत. तर इथे आपण थोडीशी आपण इथे वाटण तयार करून घेताना थोडी आपण इथे चिंचेचा वापर केलेला आहे. 5 ते 6 लसूण पाकळ्या. तर इथे आपण कर्ली छान चटपटीत होण्यासाठी आपण थोडी चिंचेचा वापर केलेला आहे. चिंच आवडत नसेल तर तुम्ही इथे कोकम आगळचा वापर करू शकता किंवा लिंबाच्या रसाचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे आपण 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि थोडी चिंच घेतलेली आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या. हिरवी मिरचीमुळे छान अशी चव येते. नक्की वापर करून बघा. तर इथे आपण कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे आता घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण आपण बारीक असं वाटून घेणार आहोत. मस्त कर्ली फ्राय तयार होते. अशा पद्धतीने एकदा हा मसाला बनवून बघा आणि कर्ली फ्राय करा. नक्कीच रेसिपी आवडेल आणि नक्कीच 2 घास जास्त जेवा. तर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत. आता हे वाटण आपण अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत. तर इथे वाटण तयार करून झालेलं आहे. तर इथे आपण मीठ लावून घेतलेली कर्ली आहे ती आपण 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेली आहे. धुवून झाल्यानंतर आता पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत. तर इथे आपण मसाल्यामध्येच मिठाचा वापर केलेला आहे. जे वाटण तयार करून घेतलेलं त्याच्यामध्येच आपण मिठाचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे इथे आता आपण वेगळं असं मीठ वापरणार नाही आहोत. तर मसाल्यामध्येच आपण मिठाचा वापर केल्यामुळे छान अशी चव येते. तर इथे आता मसाला आपण व्यवस्थित असा कर्लीला लावून घेणार आहोत. मसाला लावून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी मच्छी आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून आपण तेलावर परतवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण जी मच्छी म्हणजे कर्ली आपण मसाल्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेली ती आपण आता दोन्ही साईडून छान खरपूस अशी तळून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण कर्ली दोन्ही बाजूने छान खरपूस अशी तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. गॅसची फ्लेम जर मोठी केली तर मग आतमधून कच्ची राहण्याची शक्यता असते. तर इथे आता दोन्ही बाजूने छान खरपूस अशी कर्ली तळून झालेली आहे. तर इथे आता गॅस बंद करायचा आहे. मस्त मसाला कर्ली अशी फ्राय करून झालेली आहे आणि मस्त झणझणीत असा कोळंबीचा कालवण तयार झालेला आहे. मस्त वाफाळता भात आणि गरमागरम फ्राय केलेली कर्ली आणि मस्त झणझणीत असं कोळंबीचं कालवण. नक्कीच एकदा अशा पद्धतीने मच्छी थाळी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.